नमस्कार सेठ, नमस्कार. अरे मोहित भाई, या आज इकडे कुठे? हे इकडे एका कामासाठी आलो होतो, म्हटलं तुम्हाला भेटून जावं. चांगला केला. ते खानविलकर हेल्थ फूड एकदम टेस्टी आहे. माल आला की लगेच खपते. बाकी कसं चाललंय धंदा पाणी? ते ओम सरांनी ते साल्वी साहेबांची वार्ता करून दिले ना, त्यांच्याकडचा माल एवढा टेस्टी असतो, आला की लगेच खपते. आपला धंदा त्यांच्यामुळे फुल स्विंग मध्ये चालतो. हे बघा, आपण बोलत होतो आणि आलेच. या साल्वी बाई, सगळी ऑर्डर आणली ना? हो, तोच घेऊन आलोय. चकली 5 किलो, गार्लिक शेव 5 किलो, लाडू 8 पॅकेट आणि चिवडा 5 किलो. नमस्कार दादा, आहे का ओळख? हो, नमस्कार. बाकी काय म्हणताय, कसे आहात? बरे आहात ना? तुम्ही कसे आहात? हा, मजेत. अरे दादा, तुम्ही कशाला त्रास घेताय? मी अहो दादा, त्रास कसला त्यात? मी असतो, तुम्ही कशाला ओझी उचलताय? आमच्या ओम सरांचे खास तुम्ही. हो सेठ, अहो ही मोठी माणसं आहेत बरं का, फार मोठी माणसं आहेत. जर पाणी बिणी विचारा जरा. अरे दादा, काय चाय पाणी? बरं, शेट येतो. अरे दादा, पैसे तरी घेऊन जा. हो. अरे सेठ, मी या साळवींच्या पदार्थांचं बरंच कौतुक ऐकतोय, जरा टेस्ट तरी द्या आम्हाला. अरे साल्वी बाई, हो इकडे या. अरे ते मोहित भाईला आपल्या गार्लिक शेवची टेस्ट करवा. द्या, मी घेतोय. बघू डिश बघू. वा, एकदम फ्रेश शेव आहे, खुशीत पण आहे. हो, काल संध्याकाळीच केलेत ना. झुरळ आहे त्याच्यात, झुरळ. अहो झुरळ आहे त्याच्यात. अहो काय सेठ, तुम्हाला माल बघून घेता येत नाही का? हा, ही झुरळवाली शेव खायला घातली. आता हे असं काहीतरी अन्नपदार्थ लोकांना खायला घालणार का तुम्ही? अहो काय झालं बिलं तर? हा साल्वी काय? हो, पण यात झुरळ कसं असेल? अहो कसं काय दादा, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. हे बघा, मी आता खातोय, मी बघतोय, हे बघा. अरे साल्वी बाई, काय आहे? काय डोका बिका फिरला की काय? चल, तो माल उचल आणि घेऊन जा. चल, आणि पैसे दे माझे. चल, पैसे काढ. चल निघ. नाही साळवी, हे तुम्ही बरोबर नाही केलं. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. let y'all know what it do. Clap to the beat, let me know what it do. Clap, 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 clap.
कुठे चाललास? हे तुझंच केबिन आहे. हो पण हे ताई आय मीन आता तुमच्या दोघांचं काय ना, मोमो आपली स्पेशल गेस्ट आहे, आपल्या कंपनीची गेस्ट आहे, त्यामुळे बाहेर सगळ्या लोकांबरोबर बसून तिने काम करणं बरोबर वाटत नाही ना. तिचं केबिन बनतंय, पण तोपर्यंत तुझं हे केबिन तुम्ही दोघांनी मिळून शेअर करा. ऑफकोर्स इफ यू डोंट माइंड. नो आय वोंट माइंड. या केबिन मध्ये बसून तुम्ही दोघांनी आपल्या कंपनीच्या फ्युचरच्या आयडियाज डिस्कस करा, तुमच्या फ्युचरच्या आयडियाज डिस्कस करा, आणि इफ यू जेल वेल द डील विथ राव अंकल इज डन. व्हॉट? एक मिनिट, काय डील? म्हणजे ओ मारे, यू आर स्मार्ट, टॅलेंटेड, यंग बॉय, हुशार मुलगा आहेस तू, आणि तुझ्या ब्रिलियंट आयडियाज राव अंकलना आवडल्या, तर द डील विथ आवर कंपनी इज डन. ऑल राईट. Welcome to our cabin, Om. The pink meets blue. वंडरफुल. Now we are going to be partners. मला सिग्नेचर्स हवे होता या पेपर. स्वीटू, तुला एकदा सांगून कळत नाही का? ऑफिस मध्ये ओम नाही, ओम सर. मोमो मॅम, मालविका मॅम म्हणायचं. लक्षातच राहत नाही चा. सॉरी मॅम. आता सांग सांग पटकन, काय सांगायला आली होतीस ते ओम सरांना? मला या पेपर्सवर तुमच्या सिग्नेचर हव्या होत्या ओम सर. कम ऑन स्वीटू, वी आर इक्वल्स. ताई, मला या सगळ्या गोष्टींनी ऑड होतो जरा. सर मॅडम इज ऑल 90s, जुनं झालं ते आता. वी आर ऑल कलिग्स, वी वर्क टुगेदर नाव. एस्पेशली तू स्वीटू, मला ओम म्हण, सर वगैरे नको. मी करतो साहेब. ओम, तू कधी कधी ना खूप सॉफ्टली वागतोस रे. नाही, मला माहितीये तो तुझा स्वभाव नाहीये, पण आज स्वीटू आली, तुला ओम म्हणाली, उद्या दुसरं कोणीतरी येईल तुला ओम म्हणेल. पीपल विल स्टार्ट टेकिंग यू फॉर ग्रँटेड, आणि त्याचा आपल्या कंपनीच्या रेव्हेन्यूवर परिणाम होईल, सक्सेसवर परिणाम होईल. कळतंय का तुला? एनिवे, यू एन्जॉय द केबिन नाउ, आय विल सी यू. हे यू. येस मॅम. कसं आहे स्वीटू, तू आमच्या घरात राहतेस, त्यामुळे कदाचित तू तुझी आयडेंटिटी विसरलेलीस. तुला काय सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आला असेल. नाही मॅम. लेट मी टेल यू, या ऑफिसमध्ये प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणे ट्रीटमेंट मिळते, जागा मिळते. पण तू तर नवीन आहेस, बट यू लकी, कारण तू माझ्या मॉमच्या बेस्ट फ्रेंडची मुलगी आहेस, त्यामुळे तुझ्या लायकीपेक्षा तुला खूप जास्त मिळतंय. अगं, सिनियर स्टाफ बरोबर उठायला बसायला मिळतंय. सो बी ग्रेटफुल फॉर दॅट. उद्यापासून या सगळ्या लोकांबरोबर उठत बसत जा, बिकॉज यू बिलॉंग टू द सेम सोसायटी ॲज दे डू. आणि एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेव स्वीटू, 20,000 रुपये पगारात 2 लाखाची स्वप्न बघायची नसतात. त्यापेक्षा जरा उघड्या डोळ्यांनी स्वतःकडे बघ, रियालिटी चेक घे, आरशात बघ स्वतः, चिमटा काढ जोरात, कमी काढू नको मॅम. प्रत्येकाची एक जागा असते, आणि त्यांनी तिथेच राहिलेलं बरं असतं. सॉरी मॅम. गो. अहो बोल. अहो हे बघा ना, काय? आता बाळूना आज चपात्यांचे पैसे देऊन गेला. आता एकूण 900 चपात्या, 2 रुपये प्रमाणे चपात्यांचे पैसे, म्हणजे 1800 झाले. हा बरोबर. बाळू जाताना मला 2000 ची 2000 रुपये दिले. बोल पुढे. तेच हो, म्हणजे ती नोट देऊन गेला, मी ती घेतली ठेवली. मुद्द्याचं बोल. तू त्याला पैसे दिलेस आणि मग उरलेले पैसे तू त्याला परत दिलेस. झालं? हो दिले. दिलेस ना, झालं मग. अहो नाही ना हो. मग उद्या दे ना. अहो किती द्यायचे होते.
150. अरे देवा, मी त्याला 250 परत दिले. अरे मग म्हणजे 100 रुपये कमी घेतलेस तू त्याच्याकडून. तेच तर ना, आधीच आपण कमी पैशात चपात्या देतो आणि त्यात मी असं केलं. 500 चपात्यांचं नुकसान म्हणजे गॅस, पीठ, तेल सगळं 100 रुपयाचा गोळ घातलं. असं कसं केलं मी? अगं वहिनी होती ना, तू कशाला हिशोब करायला गेलीस? मागे पण 1-2दा बहिणी नव्हते तरी केला होता मी हिशोब. म्हणजे तेव्हाही असंच झालं असेल का? मी प्रत्येक वेळी 100 रुपये म्हणजे किती नुकसान झालं माझ्यामुळे. काय केलं मी? हे चुकले आणि माझं सगळं बस बस इथे बस. ए सुमन, चुकलं सगळं. 900. शांत हो, टेन्शन घेऊ नको, उगाच त्रास होतो तुला. दादा आहे ना, दादा मोठी ऑर्डर घेऊन गेलाय. त्या ऑर्डरचे पैसे आले ना की आपण 1000 रुपयांमध्ये खेळू. 100 रुपयाचं काय टेन्शन घेऊन बसलीस? अगं मी चुकीच्या आकडेवारी केली. उगाच हे कर. शांत हो, अरे हा पिशव्या बाहेर सोडून का गेला? शेठ काय म्हणाले? आवडलं का त्यांना? जाऊ घेतली का त्यांनी? दादा बाहेरच्या पिशव्या आत घेऊ का? त्या पिशव्या आत आणू नकोस, त्या झुरड्या आहेत, घरभर होतील. हा अहो काही काय बोलताय तुम्ही? आपल्या सामानात झुरळ कशी येतील? अख्ख्या घराची झाडलोट करतो, सगळं काही घासून पुसून घेतो, ते कशाला? आपल्या घरात झुरळ नाहीये. नाही दादा, नाही शक्य. त्या झुरळ कशी आली ना मला नाही माहित, पण झुरळ होती. शेवेच्या पाकिटात निघाली. शेवेच्या पाकिटात? हो. त्या दुकानदाराने सगळा माल घ्यायला नकार दिला, पैसे नाही दिले त्याने, आणि आता हा सगळा माल गळ्यात पडला. अरे देवा, अहो त्या पैशावर तर सगळं काही होतं. पाण्याचं बिल, लाईट बिल, गॅसही संपत आले, दुधाचे पैसे द्यायचे. आपल्या घरात झुरळ नाही येत. अहो सुमन, आपण दादा नको म्हणाला ना, मग कशाला आत आणलीस पिशवी? अहो बाबा बघू तर द्या, त्याशिवाय कसं कळणार? कुठे येतात झुरळ? काही नाहीये तिथे. झुरळ निघाली. नाहीये दादा, बघा ना. बाबा मला ते छोट्या पिशव्या आणून देता, मी बघतो काय करायचं आहे मालाचं ते. तू काय बघणार आहेस आता? तो मागतोय तर दे ना त्याला. हो साळवी, अहो आले का पैसे? अहो झाले की नाही तुमच्या स्वीटूचा पगार? हे सॅलरी झाली? हो मला आली सॅलरी. मला पण आली. मला पण SMS आला. आज तर माझाही पगार व्हायला हवा, अजून कसा नाही झाला? हाय बोल. अगं नाही, म्हणजे आज तुझा पगार होणार होता ना, झाला का विचारायला फोन केला. नाही अजून तरी नाही झाला, पण होईल आज. बर. आई, हा मी समजू शकते घरी खूप कामं खोळंबली आहेत. डोंट वरी, पण सगळं ठीक होईल, सगळं करूया आपण. बरं ऐक ना, काकाने मिक्सर केला का रिपेअर आपला? नाही तर आपण नवीनच घेऊन टाकूया ना, घरी तसंही खूप कटकट होते त्या मिक्सरची ना. हॅलो. हो, लवकर या बाळा. येते, ठेवते. बाय. मालविका मॅडमनी कॅबिन मध्ये बोलवले. आले. काय स्वीटू, मॅडम तुला पर्सनली चेक देणार वाटतं. पहिला पगार ना. ऑल द बेस्ट स्वीटू. ऑल द बेस्ट स्वीटू. थँक्यू. आलेच.
साळवींचं काम झालं? येस मॅम, केव्हाच. मैं कम इन मैम. कम इन. स्वीटू, आज तुझा पहिला पगार आहे नाही का? आर यू एक्साइटेड? ऍक्च्युली आम्ही पगार डायरेक्ट अकाउंट मध्ये जमा करतो, पण आज तुझा पहिला पगार आहे म्हटल्यावर डायरेक्ट तुझ्या हातात देऊ. कॉंग्रॅच्युलेशन्स. थैंक यू मैम. अगं ऐक ना, मोजून बघ ना जरा. थैंक यू मैम. अगं चाललीस कुठे? आपला हिशोब बाकी नाहीये का? मोहित, मला सांग. येस मॅम. ही आमच्या घरी राहते म्हणजे कंपनी अकोमोडेशन ना? अर्थात मॅम. मग त्याचं किती? आपण बेसिक 7,000 रुपये धरतो ना मॅम. अच्छा. $7,000. हे आणि ऐक ना, तू आमच्याकडे खातेस पितेस त्याचा किती रे खर्च लावायचा? अरे हो हो, ते विसरलोच होतो. आपण 5,000 रुपये धरूया. 5,000 रुपये खाण्याचं. 5,000 रुपये काट. एक मिनिट. अरे असं काय करतो? विसरलास का? हिच्या वडिलांनी ओम कडून कर्ज घेतलं होतं, त्याचा हप्ता. हो, ते महत्वाचंच आहे. कर्ज विसरून कसं चालेल? मग आपण महिन्याला 5,000 रुपये ठरवूया मॅम. हा ओके. आता किती? 5,000 रुपये कर्जाचा हप्ता. बाय. आणि ऐक ना, सुट्ट्या किती झाल्या होत्या तुझ्या? मोहित, मागच्या महिन्यात 2 सुट्ट्या घेतल्या होत्या ना रेनी? हा. मग त्याचे 1,200 रुपये. 1,200? आणि मॅम लेट मार्क सुद्धा दिसतोय तिचा. लेट मार्क सुद्धा कट करतो आपल्याकडे? अर्थात 300 रुपये पर डे. म्हणून मी कधीच लेट करत नाही मॅम. हे घे. आणि ऐक ना, ते मिनरल पाण्याचे वगैरे. वा, तुमच्या घरचं पाणी अल्कलाईन वॉटर. लावलेच पाहिजे ना त्याचे पैसे. ते किती? बघा आता 1100. वाह. तर हा तुझा महिन्याचा पगार, तुझ्या कष्टाची कमाई. इतका सगळा खर्च करून सुद्धा तुझे 100 रुपये उरले. कॉंग्रॅच्युलेशन. ऍक्च्युली हे द्यायला खूप हलके वाटतात ना मोहित? पहिला पगार कसा असा वजन आलं पाहिजे ना? चिल्लर आहे का तुझ्याकडे? आहेत ना, आहेत ठेवले. मग आण ना जरा. तसं हिला चिल्लरची सवय असेल जास्त. 2-2, 5-5 रुपये साठवून काटकसर करून महिना चालवतात ही लोक. दे.